उद्या बोलू. ठरवलंय ना बोलायचं म्हणून. मग आप्पा आम्हाला आत्ताच बोलायचंय. आत्ताच बोलायचं? वय आत्ताच. बसाव. बोला. आप्पा मला ती रस्त्याखाली जमीन पाहिजे. कोणती र? कोणती जमीन? आप्पा उगाच सोंग घेऊ नका. त्या लंगड्या बापूसची तुम्ही जमीन घेतली आहे आणि तिचा प्रॉपर्टी मध्ये कुठं बी उल्लेख नाहीये. आणि तसं बी घरच्या कोणाला बी त्याचं काय बी ठाव नाही. मी त्या जमिनीबद्दल बोलतोय. मी येणार नाही. का? का नाही मिळणार आप्पा? अहो जरा बघा की त्यांच्याकडं. या घरासाठी किती केलंय त्यांनी. आणि आज कागद करतात. आणि तुमचे सगळे व्यवसाय ते बी एक हाती सांभाळतायत. पण तुम्ही पूर्ण कागद दिले की त्यांच्या हातात दिले. तुमच्याच मुलावर विश्वास नाही ना व. तुमचं म्हणजे कसं आहे ना आप्पा, जवळच्यांना दूर लोटायचं आणि दूरच्यांना जवळ ओढायचं. अहो आप्पा मनाची सोडा पण जनाची लोक काय म्हणतात त्याचा विचार करा जरा. स्वतःच्याच मुलाबरोबर तुझं नाव करता वय. हे बघा आप्पा जरा स्पष्टच बोलतीये. आम्ही ना इथं अधिकार मागायला आलेलोच नाही. तर ठेवा तुम्ही तुमच्याचकडं. जमीन फक्त तेवढी यांच्या नावावर करा म्हणजे झालं. अरे तुम्हाला किती बी द्या कमीच पडतंय. किती बी द्या कमीच पडतंय. आणि तू काय सांगते ना मला धंद्याचं? तो म्या केला म्या वाढवलंय. या दागिला घालून मिरवते ना त्या भाषामुळे. नाहीये मला जनाची मनाची कोणाची बी नाहीये. तुमची आहे तुमची. अरे तुम्ही आज गेल्याच. शेवटचं सांगतोय एक छटा मिळणार नाही. घ्या आता. अप्पा का नाही मिळणार? मान्य आहे सगळं बाबा तुम्ही कमवलंय ते. अहो पण इतकी वर्ष झालं हा समजा व्यवहार म्या सांभाळतोय म्या. अहो कोणाची खोत होते काय सगळं सांभाळायची? अहो सोडा. तुमचा तरी कोणावर विश्वास होता का माझ्याशिवाय दुसरं कोणी सांभाळेल म्हणून? इतकं सगळं सांभाळून वाटलं मिळेल काहीतरी. पण किती दिलेत? फक्त 20%. आणि त्या रुधिरला किती टक्के दिलेत? अप्पा अजूनही कंपनीचे संदेश तुमच्याच नावावर आहेत. अहो मग पुढे चुकलं आमचं. आणि का नाही मिळणार शेअर? तुझी जेवढी लायकी आहे ना तुला तेवढंच दिलंय. कळतंय? तुझी इतकीच लायकी आहे. अप्पा मी काय बी बोलत नाही म्हणल्यावर अतिच म्हणलं ना तुमचं. पुण्याची लायकी काढता व तुम्ही. यांची स्वतःच्याच मुलाची. मग लायक पण व तुमचा होणारा जावई रुधिर देशमुखचा. अरे वा. तुमच्या नावावर तुम्ही सगळे कंपनीचं शेअर जमीन सगळं काय करा. तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? आम्हाला मांजर किती बी डोळं मिटून दूध पीत असलं पण बाकीच्यांनी डोळं मिटलेली नसत्यात. तुम्ही वकिलाकडून तयार करून आणलेली फाईल मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलीये. तुम्हाला सांगून ठेवतो अप्पा आम्हाला हे चालणार नाही. अप्पा आम्ही बी सरपोतदार आहोत. द्याना किंवा एक गुंठा बी सोडणार नाही.